ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ. Yes, sir. Yes, teacher. Present, ma'am. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपलं मराठी संवेद कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रो, मी या ठिकाणी माझा थोडक्यात तुम्हाला परिचय करून देत आहे. माझं नाव श्री सुहास पांडुरंग माने, शाळा सरकारी आमदार आदर्श पूर्ण प्राथमिक मराठी शाळा बेळगुंदी, तालुका जिल्हा बेळगावी, केंद्र बेळगुंदी, शैक्षणिक जिल्हा बेळगावी, शैक्षणिक अर्हता BA DEd BEd. तर विद्यार्थी मित्र, आज आपण इयत्ता 7वी वर्गावरील विषय समाज विज्ञान या विषयामधील एका पाठाचं अध्ययन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर पाठाचं नाव आहे भारतात ब्रिटिशांच्या सत्तेचा विस्तार भाग 2. तर विद्यार्थ्यांनो, याच्या अगोदर तुम्ही भारतात ब्रिटिशांच्या सत्तेचा विस्तार भाग 1 या पाठाचं अध्ययन तुम्ही केलं आहात. तर यावर आधारित मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी द्यावयाची आहेत. तर बघा, पहिला प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे, प्लासीची लढाई केव्हा झाली? तर आता विद्यार्थ्यांना विचार करायचा आणि उत्तर द्यायचं आहे. याच्या अगोदर तुम्ही शिकला आहात, तर सांगा, प्लासीची लढाई 1757 मध्ये झाली. बरोबर. प्रश्न दुसरा आहे या ठिकाणी असा, सिराज उद दौलाचा सेनापती कोण होता? बघा, स्क्रीनवरती प्रश्न दिसत आहे, सिराज उद दौलाचा सेनापती कोण होता? माहिती आहे का उत्तर? तर सांगा मग. तर आता याचं उत्तर मी सांगतो. बघा, तुम्ही जे उत्तर सांगत आहात ते बरोबर आहे काय खात्री करून घ्या. सिराज उद दौलाचा सेनापती मीर जाफर हा होता. कोण होता? मीर जाफर. हा फितूर झाला बघा. याच्याशी रॉबर्ट क्लाईव्ह यानं कूटनीती केली. बरोबर आहे की नाही? तर सिराज उद दौलाचा सेनापती मीर जाफर हा होता. या ठिकाणी तुम्हाला आता पुढचा प्रश्न दिसत आहे. पुढचा प्रश्न काय आहे? बक्सारची लढाई केव्हा झाली? तर सांगा बघूया, बक्सारची लढाई केव्हा झाली? आठवतं का? बघा, विचार करा. तर बक्सारची लढाई 1764 मध्ये झाली. बरोबर ना? तर उत्तर द्यायचं आणि पुढचा प्रश्न कुठला येणार आहे त्याच्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं. तर आता पुढचा प्रश्न बघा, दस्तक म्हणजे काय? प्रश्न काय आहे? दस्तक म्हणजे काय? तर त्याचं उत्तर बघा, इंग्रजांना जो करमुक्त व्यापार करण्याचा परवाना दिला होता त्याला दस्तक असे म्हणतात. बघा, इंग्रजांना करमुक्त व्यापार करण्याचा परवाना म्हणजेच परवानगी जी दिली होती त्याला दस्तक असे म्हणतात. बरोबर. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, दिवाणी हक्क म्हणजे काय? याच्या अगोदर शिकलाय तुम्ही. तर इंग्रजांना जो महसूल गोळा करण्याचा हक्क दिला होता, महसूल म्हणजे कर गोळा करण्याचा जो हक्क दिला होता, त्या महसूल गोळा करण्याच्या हक्कालाच दिवाणी हक्क असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, ही झाली या पाठावरची उजळणी. आता आपण जो भाग शिकणार आहोत त्या त्या पाठाचा थोडक्यात परिचय करून घेऊया. या पाठामध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे.
तर आज आपण या पाठामध्ये कर्नाटकच्या 3 लढाया. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, कर्नाटक म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर आपल्या भारत देशाचा नकाशा आला आणि भारत देशामध्ये कर्नाटक राज्य कुठं आहे याकडं आपलं लक्ष दिलं. पण कर्नाटकच्या लढाया या आपल्या कर्नाटक राज्यात झालेल्या नाही आहेत. त्या कोणत्या ठिकाणी झालेल्या आहेत त्या आपण पुढं शिकायचंच आहे. पण कर्नाटकच्या 3 लढाया या पाठात शिकायच्या आहेत. त्याचबरोबर कर्नाटकच्या लढाईची कारणे, ह्या 3 ज्या लढाया झाल्या वेगवेगळ्या साली, या लढाया कोणकोणत्या कारणामुळे झाल्या या कारणांची माहिती आपण या ठिकाणी घ्यायची आहे. त्याचबरोबर कर्नाटकच्या लढाईचे परिणाम जे झाले त्या परिणामाविषयी आपण चर्चा करायची आहे. तसेच आजच्या पाठामध्ये सहाय्यक सैन्य पद्धतीच्या अटी, सहाय्यक सैन्य पद्धतीचे परिणाम याविषयी सुद्धा माहिती घ्यायची आहे. तसंच दत्तक पुत्राला हक्क नसलेली नीती याविषयी सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. तर आता आपण कर्नाटकच्या लढाया हा भाग समजावून घेऊया. तर सामान्य शके 1746 ते 1763 मध्ये या काय झालेल्या आहेत लढाया झालेल्या आहेत. 1746 ते 1763 या कालावधीमध्ये या वर्षामध्ये या 3 लढाया झालेल्या आहेत. तर तुम्हाला माहिती आहे काय बघा, आपल्या भारत देशामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी राजघराणे राज्य करत होती. उदाहरणार्थ विजयनगरचे साम्राज्य, बहामनी आदिलशाही, दिल्लीचे मोंगल अशी वेगवेगळी घराणी होती. नायक, पाळेगार, नाडप्रभू होते, बरोबर. तसंच कर्नाटक हा जो प्रदेश आहे, आता कर्नाटक प्रदेश कुठं आहे हे पहिल्यांदा पाहून घेऊया. तर पुढे एक नकाशासुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे, त्यामध्ये तुम्हाला समजेल कर्नाटक यालाच कर्नॅटिक प्रदेश असं सुद्धा म्हणतात. इंग्लिशमध्ये CARNATIC कर्नॅटिक हे सुद्धा एक पूर्वी आपल्या देशामध्ये संस्थान होतं. जसं म्हैसूरचं संस्थान, नागपूरचं संस्थान, झाशीचं संस्थान, औंधचं संस्थान, तसं कर्नॅटिक हे सुद्धा आपल्या भारत देशामध्ये एक संस्थान होतं. आणि हे संस्थान आता सध्या जे तामिळनाडू राज्य आहे, तसंच आंध्र प्रदेश राज्याची जी किनारपट्टी आहे, हा किनारपट्टीचा प्रदेश म्हणजेच पूर्वी कर्नॅटिक प्रदेश होता, कर्नॅटिक संस्थान होतं. यालाच फ्रेंच लोक काय म्हणत होते माहिती आहे, कर्नाटक. त्यांना कर्नॅटिक म्हणता येत नव्हतं, कर्नाटक म्हणायचे ते. लक्षात आलं का? तर बघा, तर याच भागामध्ये कर्नाटक भागामध्ये ब्रिटिश आणि फ्रेंच यांच्यात वर्चस्वासाठी स्पर्धा निर्माण झाली. बघा या ठिकाणी दिसत आहे, ब्रिटिश आणि फ्रेंच यांच्यामध्ये वर्चस्वासाठी स्पर्धा निर्माण झाली. त्यामुळे 3 लढाया झाल्या. याला कर्नाटकच्या लढाया असे म्हणतात. तर आता आपण या ठिकाणी कर्नॅटिक प्रदेश नकाशात कुठं होता हे पहिल्यांदा पाहूया. कर्नाटक म्हणालोय पहा, कर्नाटकच्या 3 लढाया म्हणजे कोणत्या भागात झाल्या हे नकाशावरती पहिल्यांदा पाहूया. या ठिकाणी तुम्हाला नकाशा दिसत आहे का? दिसत आहे. तर हा नकाशा जो आहे, हा नकाशा आपल्या दक्षिण भारताचा नकाशा आहे. बघा दक्षिणेकडचा भारत असा आहे काय, बरोबर आहे ना? तर या दक्षिण भारताच्या नकाशामध्ये जो उजवीकडचा किनारपट्टीचा भाग आहे, त्या किनारपट्टीच्या भागाच्या खाली बघा लिहिलेलं आहे CARNATIC. दिसालंय काय बघा, कर्नॅटिक. तर कर्नॅटिक म्हणजेच कर्नाटक म्हटलेलं आहे. पुस्तकात सुद्धा कर्नाटकच शब्द आहे. पुस्तकात कोणता शब्द आहे? कर्नाटक. पण याला कर्नॅटिक इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे. समजलं? तर
आपलं कर्नाटक राज्य नव्हे, या कर्नाटक राज्यामध्ये या लढाया झालेल्या नाही आहेत. तर किनारपट्टीवरचा जो प्रदेश आहे, जे संस्थान आहे, त्या प्रदेशामध्ये या झालेल्या लढाया आहेत. या ठिकाणी नकाशावरून तुम्हाला समजतच असेल कर्नाटिक प्रदेश. समजलं? तर नकाशा पाहिल्यानंतर आता आपण कर्नाटकचे पहिले युद्धाची कारणे, परिणाम याविषयी माहिती समजावून घेऊया. तर कर्नाटकचं पहिलं युद्ध सामान्य शके 1746 ते 1748 अशा 2 वर्षामध्ये हे युद्ध झालेलं आहे. तर त्याचं कारण काय आहे? तर पहिलं कारण असं आहे बघा, व्यावहारिक मत्सर, संघर्ष आणि राजकीय महत्त्वाकांक्षा या कारणामुळं ब्रिटिश आणि फ्रेंच यांच्यामध्ये लढाई झालेली आहे. तर ही लढाई, या लढाईचा उगम भारत देशात झालेला नाही आहे, तर फ्रेंच आणि ब्रिटिश हे कुठल्या खंडातले आहेत सांगा पाहूया. फ्रेंच, ब्रिटिश, पोर्तुगीज, डच हे शिकलोय बघा आपण. हे कोणत्या खंडातील? तर युरोप खंडातील. तर ब्रिटिश लोक हे इंग्लंडचे आणि फ्रेंच लोक हे फ्रान्सचे, या युरोप खंडातील देशामध्ये तिथं त्यांच्यामध्ये लढाई चालू झालेल्या होत्या. तिथंच त्यांच्यामध्ये आक्रमण चालू झालेले होते आणि त्यांच्यामध्ये तिथंच म्हणजे युरोप खंडातच व्यावहारिक मत्सर म्हणजे व्यवहारासाठी एकमेकांच्याबद्दल राग निर्माण झाला होता. त्याचबरोबर संघर्ष म्हणजे तिथं एकमेकांची लढाईसुद्धा चालू झाली होती. आणि राजकीय महत्त्वाकांक्षा म्हणजे राज्य करण्यामध्ये कोण श्रेष्ठ, म्हणजे ब्रिटिश श्रेष्ठ की फ्रेंच श्रेष्ठ, यांच्यामध्ये चढाओढ निर्माण झाली होती. आणि ती जी चढाओढ होती ती फक्त युरोप खंडातच राहिली नाही, तर त्याची झळ भारत देशामध्ये जे फ्रेंच होते, जे इंग्रज लोक होते यांनासुद्धा बसली. आणि यांच्यामध्ये सुद्धा भारत देशामध्ये श्रेष्ठ कोण, फ्रेंच लोक श्रेष्ठ की ब्रिटिश लोक श्रेष्ठ, यांच्यामध्ये सुद्धा चढाओढ निर्माण झाली. आणि यांच्यामध्ये व्यावहारिक मत्सर निर्माण झाला, इथं यांच्यामध्ये सुद्धा संघर्ष निर्माण झाला आणि यांच्यामध्ये सुद्धा राज्य करण्यामध्ये महत्त्वाकांक्षा निर्माण झाली, चढाओढ निर्माण झाली. आणि हे कारण कर्नाटकची पहिली लढाई होण्यासाठी कारणीभूत ठरलं. दुसरं कारण असं आहे, युरोप खंडात ऑस्ट्रियाचा उत्तराधिकारी पदाच्या कारणासाठी युद्ध. या ठिकाणी स्क्रीनवरती दुसरं कारण आपल्याला दिसतच आहे, युरोप खंडात ऑस्ट्रियाचा उत्तराधिकारी. तर आता ऑस्ट्रिया काय? ऑस्ट्रिया म्हणजे ऑस्ट्रेलिया नव्हे बरं का, नाहीतर तुमचं लक्ष जगाचा नकाशा आणि जगाच्या नकाशामध्ये जो 7वा खंड आहे ऑस्ट्रेलिया इकडं जाईल, तर हा खंड नव्हे. तर युरोप खंडामध्ये ऑस्ट्रिया नावाचा एक देश आहे. कोणत्या खंडात आहे? युरोप खंडामध्ये. युरोप खंडामध्ये ऑस्ट्रिया नावाचा एक देश आहे. त्या देशातील जो राजा होता तो काही कारणानं मरण पावला. आता या देशाचा राजा कोण व्हायचं? त्यांच्यामध्ये चढाओढ निर्माण झाली. काही जण म्हणत होते मी होतो, काही जण म्हणत होते मी होतो, काही जण म्हणत होते मी होतो. पण यांना सगळ्यांना तरी उत्तराधिकारी होता येत नाही, कोणतरी एकटाच व्हायला पाहिजे. यासाठी काही लोकांना ब्रिटिशांनी साथ दिली, तर काही लोकांना फ्रेंचनी साथ दिली, फ्रेंच लोकांनी. आणि त्यांच्या तिथंच काय झालं, लढाई होऊ लागली, आक्रमण होऊ लागलं. आणि त्याचीच झळ आपल्या भारत देशातील इंग्रज आणि फ्रेंच लोकांना सुद्धा बसली. आणि इथंसुद्धा भारत देशामध्ये सुद्धा हे लोक आपापसात वाद निर्माण करू लागले, भांडण करू लागले, आक्रमणं करू लागले. आणि यातूनच, या कारणामुळंच कर्नाटकचं पहिलं युद्ध झालेलं आहे. तर या ठिकाणी स्क्रीनवर आपल्याला काय दिसत आहे पहा. तर या ठिकाणी दक्षिण भारताचे 2 नकाशे दिसत आहेत. तर पहिल्या नकाशामध्ये दक्षिणेला किनारपट्टीवर खाली ARCOT ही अक्षरं दिसत आहेत काय बघा. ARCOT दिसाले टी व्हीवरती. छान. तर अर्कॉट
अर्कॉट ही कर्नॅटिक संस्थानाची राजधानी होती आणि कर्नॅटिक ह्या प्रदेशावरच ब्रिटिशांचं आणि फ्रेंचांचं पहिलं युद्ध झालं, पहिली लढाई झाली. आणि दुसऱ्या नकाशात स्पष्टच आपल्याला दिसत आहे बघा KARNATAK अक्षर दिसत आहेत काय? कर्नाटक स्पष्ट इंग्रजी अक्षरात लिहिलेलं आहे, त्याच्याच खाली कंसामध्ये CARNATIC कर्नॅटिक असं सुद्धा लिहिलेलं आहे बघा. आणि मैसूर म्हणून जो पिवळा भाग दाखवलेला आहे तो भाग काय आहे? तर आमचं मैसूर संस्थान आहे. पहिला आपल्या कर्नाटक राज्याचं नाव काय होतं माहितीच आहे की तुम्हाला, मैसूर राज्य. आता त्याचं नामकरण बदलून कर्नाटक असं केलेलं आहे, बरोबर. पण आत्ताचं कर्नाटक वेगळं आणि कर्नॅटिक प्रदेश वेगळा. कर्नॅटिक प्रदेशामध्ये या लढाया झालेल्या आहेत. नकाशा पाहिला काय तुम्ही? छान. तर कर्नाटकच्या पहिल्या लढाईचे परिणाम पाहूया आता आपण. कर्नाटकची जी पहिली लढाई झाली, या लढाईमुळे काय परिणाम झाला, काय बदल झाला हे पाहूया. तर मद्रास इंग्रजांच्या स्वाधीन झाले. मद्रास इंग्रजांच्या. पुढचं आहे फ्रेंचांनी अर्काटमध्ये आपले स्थान बळकट केले, बरोबर. तर असे हे कर्नाटकच्या पहिल्या लढाईचे काय आहेत परिणाम आहेत. आता आपण बघूया कर्नाटकचे दुसरे युद्ध किंवा दुसरे कर्नाटक युद्ध केव्हा झालं बघा. सामान्य शके 1749 ते 1754. बघा किती वर्ष चाललं, जवळजवळ 4-5 वर्ष चाललं नाही हे युद्ध, बरोबर. तर 5 वर्ष हे युद्ध चाललं, कर्नाटकचं दुसरं युद्ध. तर त्याची कारणे बघा. पहिलं कारण आहे वारसाची समस्या. आता कुठल्या वारसाची समस्या? तर हैदराबाद संस्थान, त्याचबरोबर अर्काट संस्थान म्हणजेच कर्नॅटिक संस्थान, इथं जे वारस होते, इथं गादीवरती कोण बसायचं यासाठी चढाओढ निर्माण झाली होती. त्यांच्यात पुन्हा आणि सिंहासनासाठी संघर्ष निर्माण झाला. कुणामध्ये? जिथं हैदराबाद संस्थान आहे तिथं, त्याचबरोबर कर्नॅटिक संस्थान आहे तिथं पुन्हा आणि वारसासाठी संघर्ष निर्माण झाला. आणि या संघर्षामध्ये असं झालं की इंग्रजांनी ज्या ज्या वारसांना साथ दिलेले आहे ते वारस राज्यकारभार करू लागले आणि यातून मग इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये लढाई सुरू झाली. तर या ठिकाणी आपल्याला दुसरे कर्नाटक युद्धाचे चित्र या ठिकाणी आपल्याला दिसत आहे बघा. इंग्रज लोक घोड्यावरून बसून हातामध्ये रायफल वगैरे घेऊन फ्रेंच लोकांशी युद्ध करत आहेत. त्यावेळेला घोडदळसुद्धा वापरलं जात असायचं. पहिला चित्र. पुढे जाऊया. तर कर्नाटकच्या या दुसऱ्या लढाईचे परिणाम काय झाले पाहूया आपण. तर अर्काटमध्ये फ्रेंचांचा प्रभाव कमी झाला. ब्रिटिशांना महसूल गोळा करण्याचा हक्कसुद्धा या नवाबांकडून मिळाला. महसूल म्हणजे कर गोळा करण्याचा हक्क या ब्रिटिश लोकांना मिळाला. अशा पद्धतीने कर्नाटकचं दुसरं युद्ध संपलं आणि त्याचे परिणामसुद्धा दिसून आले. आता पाहूया आपण कर्नाटकचे तिसरे युद्ध. तर कर्नाटकच्या तिसऱ्या युद्धाचा भारत देशातील कार्यकाल आहे 1758 ते 1763. तर याची कारणं पाहूया. हे युद्ध बाबा का झालं? तर युरोपमध्ये सप्तवार्षिक युद्ध. तर आता युरोप खंड तुम्हाला माहिती आहे. जर माहीत नसेल तर जगाचा नकाशा घ्यायचा, त्या जगाच्या नकाशामध्ये 7 खंड कुठं कुठं आहेत हे पाहायचं आणि युरोप खंड जो आहे तिथं जरा लक्ष द्यायचं. तर युरोप खंडामध्ये सप्तवार्षिक युद्ध चालू झालं. सप्तवार्षिक म्हणजे 7 वर्षाचं युद्ध. तर या युद्धामध्ये 2 गट पडले. एक ब्रिटिशांचा गट, इंग्रज लोकांचा गट आणि एक फ्रेंचांचा गट. तर या 2च देशात हे युद्ध झालं नाही तर जगातील बऱ्याच देशांनी या युद्धामध्ये भाग घेतला.
काही जगातील इतर देशांनी ब्रिटिशांना सहाय्य केलं, मदत केली, तर काही देशांनी फ्रेंचांना मदत केली. आणि हे युद्ध फक्त युरोप खंडात मर्यादित न राहता याचं लोण भारत देशामध्ये सुद्धा दिसून आलं. आणि भारत देशामध्ये जे ब्रिटिश होते, फ्रेंच होते, यांच्यामध्ये सुद्धा लढाई सुरू झाली. आणि ही लढाई भारत देशामध्ये 1758मध्ये सुरू झाली, 1763मध्ये संपली. तर या लढाईचे परिणाम पाहूयात आपण. भारतात फ्रेंचांच्या सत्तेचा शेवट झाला. तर बघा, कर्नाटकच्या एकूण 3 लढाया झाल्या. ह्या लढाया ब्रिटिश आणि फ्रेंच यांच्यामध्ये झाल्या. तिसऱ्या लढाईनंतर भारतात फ्रेंचांच्या सत्तेचा शेवट झाला आणि ब्रिटिश लोक वरचढ ठरले. बघा, भारतात इंग्रज हे युरोपमधील प्रबळ सत्ताधारी झाले. तर आता युरोप खंडातून कोणकोणते युरोपियन आले होते हे तुम्हाला माहिती आहे, हे ऐकलं आहे तुम्ही. तर युरोप खंडामधून आलेले युरोपियन कोण कोण? तर पहिले आले पोर्तुगीज, नंतर आले डच, नंतर आले ब्रिटिश, नंतर आले फ्रेंच. या युरोपियन लोकांपैकी भारत देशामध्ये जे श्रेष्ठ ठरले, जे प्रबळ ठरले, ते होते इंग्रज. हा तिसऱ्या कर्नाटक युद्धाचा परिणाम झाला. तर या ठिकाणी एक चित्र दिसत आहे बघा. हे जे चित्र आहे हे ब्रिटिश म्हणजेच इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये जी तिसरी लढाई झाली, त्या तिसऱ्या लढाईचं हे या ठिकाणी चित्र दिसत आहे, ब्रिटिशांच्या विजयाचं. आता आपण कर्नाटकच्या 3 लढाया समजून घेतल्या. यानंतर सहाय्यक सैन्य पद्धत म्हणजे काय हे पाहूया. तर ही जी पद्धत होती, ही पद्धत 1798मध्ये लागू झाली किंवा सुरू झाली. तर या ठिकाणी आपल्याला एक चित्र दिसत आहे बघा स्क्रीनवरती. तर लॉर्ड वेलेस्ली यांनीच सहाय्यक सैन्य पद्धत भारत देशामध्ये लागू केली. तर या सहाय्यक सैन्य पद्धतीचा उद्देश असा होता की ब्रिटिश सत्तेचा विस्तार भारत देशामध्ये जास्तीत जास्त करणे, म्हणजे भारतावरती जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करून भारत देशातील राज्यकारभार जो चालू आहे राजांच्या तर्फे, तो आपल्या हातात घेणे आणि आपण स्वतः राज्य करणे, हा या सहाय्यक सैन्य पद्धतीचा उद्देश होता. ब्रिटिश सत्तेचा विस्तार करणं हा या सहाय्यक सैन्य पद्धतीचा उद्देश होता. त्याचबरोबर ब्रिटिशांचे राजकीय नियंत्रण आणणे, जी भारत देशामध्ये राजघराणे आहेत, त्या राजघराण्यावर ब्रिटिशांचं राजकीय नियंत्रण आणणे, म्हणजे आपण तिथं लक्ष देणे, लक्ष घालणे, हा सहाय्यक सैन्य पद्धतीचा उद्देश होता, हेतू होता. तर बघा ही पद्धत काय सांगते, तर भारत देशामध्ये जी राजघराणी आहेत, अनेक राजघराणी आहेत, अनेक संस्थान आहेत, तर या संस्थानामध्ये शेजारच्या राजाकडून आक्रमण होऊ नये म्हणून ब्रिटिश सैन्याचं सहाय्य घेणे, अशी ही पद्धत सांगते. म्हणजे बघा, आता एक संस्थान आहे, त्या संस्थानानं काय करायचं, ब्रिटिशांचं सैन्य आपल्या पदरी ठेवून घ्यायचं. का घ्यायचं, तर आपल्या शेजारच्या राजाकडून आपल्यावर आक्रमण होऊ नये म्हणून. समजलं का? ब्रिटिशांचं सैन्य भारतीय राजाने आपल्या पदरी ठेवून घ्यायचं. का, तर इतर राजाकडून आक्रमण होऊ नये म्हणून. मात्र या सहाय्यक सैन्य पद्धतीच्या अटी काय होत्या, म्हणजे नियम काय होते, जर भारतीय राजांनी ब्रिटिश सैन्य जर आपल्या पदरी ठेवून घ्यायचं झालं तर काही ब्रिटिशांनी अटी घातलेल्या होत्या. त्यातील पहिली अट अशी आहे, आपल्या राज्यात ब्रिटिशांचे सैन्य ठेवून घ्यावं जर लागलं तर इथून पुढं तुम्ही ते कायमस्वरूपी घ्यायचं. राज्याची आर्थिक परिस्थिती ती कशीही असू दे, एकदा तुम्ही जर ही पद्धत लागू करून घेतला तर ती कायमस्वरूपी तुम्ही पदरी ठेवायची. पुढची अट असं आहे, इंग्रजांना रोख रक्कम द्यावी लागेल. म्हणजे राजाने जर
आपल्या देशातील राजांनी जर इंग्रजांचं सैन्य पदरी ठेवून घेतलं तर त्या सैनिकांना खर्च करण्यासाठी जी काही रक्कम लागायची ती रक्कम राजानं इंग्रज सैनिकाला द्यायला पाहिजे, अशी ही अट होती. पुढची अट अशी आहे, सैनिकांचा खर्च भारतीय राजांना करावा लागे. आता खर्च म्हणजे काय, तर एकदा राजदरबारामध्ये त्यांचं म्हणजे ब्रिटिशांचं सैन्य ठेवून घेतल्यानंतर त्या सैनिकांचा जो काही पगार आहे तो पगार राजांनी द्यायचा. त्यांचे कपडे लत्ता जेवण पाणी सगळं जे काय आहे ते राजांनी करायचं. अशा या 3 अटी त्यांनी घातल्या होत्या. तर ज्या ज्या राजांनी सहाय्यक सैन्य पद्धत स्वीकारली होती त्या त्या घराण्यावर काय परिणाम झाले हे पाहूया. सहाय्यक सैन्य पद्धतीचे परिणाम. तर पहिला परिणाम असा आहे, भारतीय राजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल झाले. तर बघा, भारतीय राजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल झाले. आर्थिक म्हणजे पैशाच्या बाबतीत, संपत्तीच्या बाबतीत दुर्बल झाले, कमजोर झाले. दुर्बल म्हणजेच कमजोर, म्हणजे त्यांच्याकडे पूर्वी जेवढी संपत्ती होती त्यातील निम्म्यापेक्षा कमी संपत्ती राजांच्याकडे आली. हळूहळू आपली संपत्ती, पैसा कमी होत गेला. त्यामुळं त्यांची प्रगती होण्याऐवजी ती प्रगती खुंटली, कमी होत गेली. कारण राजांना सगळा खर्च इंग्रज सैनिकांच्यावरतीच करावा लागायचा. पुढचा परिणाम असा झाला की ही पद्धत मान्य केलेल्या राजांनी आपले सर्वाधिकार गमाविले. आता आपल्या भारत देशामध्ये सहाय्यक सैन्य पद्धत कोणकोणत्या राजघराण्यांनी मान्य केली होती पाहूया. तर बघा, या ठिकाणी नावं दिसत आहेत आपल्याला. हैदराबाद संस्थान, मैसूर, तिरुवांकूर, बडोदा, जयपूर, जोधपूर, बहरमपूर, नागपूर, ग्वालियर, औंध, तंजावर, सुरत अशा सारख्या संस्थानिकांनी ही पद्धत मान्य केली होती. आणि अशासारख्या संस्थानिकावर सहाय्यक सैन्य पद्धतीचे जे परिणाम झाले ते खूप वाईट झालेले दिसून आले. आता आपण पाहूया दत्तक पुत्राला हक्क नसलेली नीती. दत्तक पुत्राला हक्क नसलेली नीती. तर या ठिकाणी एक स्क्रीनवरती चित्र दिसत आहे. हे चित्र कोणाचं आहे बघा, तर हे चित्र पुस्तकामध्ये आहे लॉर्ड डलहौसी. कोण? लॉर्ड डलहौसी यांनी ही पद्धत सुरू केली. तर दत्तक पुत्र वारसा पद्धत म्हणजे काय बघा, तर ज्या ज्या आईवडिलांना स्वतःचं मूलबाळ नाही त्यांनी इतर आईवडिलांचं मूलबाळ घेऊन ते स्वतःच्या मुलाप्रमाणे लहानाचं मोठं करणं आणि त्या मुलाला आपल्या पश्चात सगळ्या संपत्तीवर हक्क देणं म्हणजे दत्तक पुत्र वारस पद्धत. ही पद्धत अजूनसुद्धा आहे, पण बरेच यामध्ये नियमात बदल झालेले आहेत. पूर्वीचे नियम वेगळे होते, आताचे वेगळे आहे. आता जर दत्तक पुत्र घ्यायचा म्हणजे सरकारला याची नोंद करावी लागते. दत्तक पुत्राचा आपण सांभाळ कसा करत आहोत याचीसुद्धा माहिती द्यावी लागते. पण पूर्वी ही पद्धत होती, आजसुद्धा आहे. फार प्राचीन काळापासून ही पद्धत चालू आहे. तर दत्तक पुत्र वारसा पद्धत जी होती त्या पद्धतीमध्ये थोडा यांनी बदल केला. काय बदल केला बघा, लॉर्ड डलहौसीने दत्तक पुत्राला हक्क नाही ही पद्धत लागू केली. म्हणजे बघा, ज्या म्हणजे आईवडिलांनी, मग राजा राणी असू देत किंवा सर्वसामान्य नागरिक असू दे, ज्या आईवडिलांनी दत्तक पुत्र घेतलेले आहेत त्या पुत्राला तुमच्या संपत्तीचा हिस्सा द्यायचा नाही, राज्य द्यायचं नाही. दत्तक पुत्राला हक्क नाही ही पद्धत लॉर्ड डलहौसी याने सुरू केली. त्यामुळं काय झालं बघा, या दत्तक पुत्राला हक्क नसलेल्या नीतीचे परिणाम काय झाले बघा. या ठिकाणी चित्र लॉर्ड डलहौसी यांचं दिसत आहे. औंध, सातारा, नागपूर, झाशी इत्यादी राज्ये थेट ब्रिटिशांच्या ताब्यात गेली. म्हणजे काय, या संस्थानिक किंवा राजघराण्यातील राजा राणींना स्वतःचं मूलबाळ नव्हतं. त्यामुळं ही जी संस्थानिकं होती ती थेट ब्रिटिशांना मिळाली.
लॉर्ड डलहौसी ज्यावेळेला आपल्या देशाला परत गेला त्यावेळेला त्यानं जवळजवळ 2/3 भारत देश आपल्या आधिपत्याखाली आणला होता. जर भारत देशाचे 3 तुम्ही समान भाग केला तर त्यातील 2 भाग लॉर्ड डलहौसी ज्यावेळेला कारभार करत होता त्यावेळेला त्यांना आपल्या आधिपत्याखाली आणला होता. हां, तर या ठिकाणी आता आपण बघा कर्नाटकच्या 3 लढाया, त्याचबरोबर सहाय्यक सैन्य पद्धत, सहाय्यक सैन्य पद्धतीच्या अटी, सहाय्यक सैन्य पद्धतीचे परिणाम, त्याचबरोबर दत्तक पुत्राला हक्क नसलेली नीती याविषयी माहिती घेतला आहात. यावर आधारित मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. या प्रश्नांची उत्तर तुम्हाला द्यावयाची आहेत. प्रश्न पहिला असा आहे, पहिले कर्नाटक युद्ध कोणाकोणामध्ये झाले? सांगा उत्तर पट करून. तर कर्नाटकचे पहिले युद्ध ब्रिटिश आणि फ्रेंच यांच्यामध्ये झाले. दुसरा प्रश्न असा आहे, दुसऱ्या कर्नाटक युद्धाचा शेवट केव्हा झाला? दुसऱ्या कर्नाटक युद्धाचा शेवट केव्हा झाला? तर दुसऱ्या कर्नाटक युद्धाचा शेवट 1754 मध्ये झाला. तिसरा प्रश्न असा आहे, सहाय्यक सैन्य पद्धत कोणी लागू केली? सोपं आहे उत्तर, सहाय्यक सैन्य पद्धत लॉर्ड वेलस्ली यानं लागू केली. चौथा प्रश्न असा आहे, दत्तक पुत्राला हक्क नसलेली नीती केव्हा लागू झाली? तर दत्तक पुत्राला हक्क नसलेली नीती 1848 मध्ये लागू झाली. शेवटचा प्रश्न असा आहे, सहाय्यक सैन्य पद्धतीचे परिणाम सांगा. तर ज्या ज्या राजांनी सहाय्यक सैन्य पद्धत पदरी ठेवून घेतली होती त्या राजांनी आपले सर्वाधिकार गमावले. ते राजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल झाले. यानंतर मी तुम्हाला काही उपक्रम देणार आहे. ते उपक्रम तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत आणि उपक्रम पूर्ण करायचे आहेत. पहिला उपक्रम असा आहे, दत्तक पुत्राला हक्क नाही या नीतीमुळे भारतातील कोणती राज्ये इंग्रजांच्या ताब्यात गेली यांची यादी करा व ती राज्ये भारत देशाच्या नकाशात दाखवा. पुढचा उपक्रम असा आहे, सहाय्यक सैन्य पद्धतीचे परिणाम लिहा. तिसरा उपक्रम असा आहे, कर्नाटकच्या लढाया याविषयी माहिती मिळवून परिणामाविषयी चर्चा करा. कर्नाटकच्या 3 लढाया याविषयी माहिती मिळवा आणि त्याचे जे परिणाम झालेले आहेत त्या परिणामाविषयी गटात चर्चा करा आणि त्याचा अहवालसुद्धा तुम्ही लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतात ब्रिटिशांच्या सत्तेचा विस्तार भाग 2 हा पाहिला. हा भाग तुम्ही मनपूर्वक ऐकल्याबद्दल मी तुम्हाला तुमचं आभार मानतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो. ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ, ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ.